नमस्कार. माणूस आणि प्राणी यांच्यामधील मायेची ही एक अनोखी कहाणी. ही कहाणी आहे मध्य प्रदेशामधील खरगोन जिल्ह्यातील महेश्वर या गावामधील. या गावामध्ये एक अनोखं लग्न लावण्यात आलं. आता अनोखं का, तर या लग्नामध्ये नवरदेव आणि नवरी हे चक्क प्राणी होते. म्हणजे नवरदेव होता बैल आणि नवरी होती गाय. नवरदेवाचं नाव होतं नंदकिशोर आणि नवरीचं नाव होतं नंदिनी. अगदी माणसांप्रमाणेच हा विवाह समारंभ या ठिकाणी पार पाडण्यात आला आणि या प्रसंगी नवरदेव अतिशय छान प्रकारे सजला होता, तर नवरीसुद्धा आभूषणं लिहून नवरीसारखीच नटली होती. या दोघांनाही लग्नाच्या मंडपात आणलं गेलं आणि अक्षदा टाकून आणि मंत्रोच्चारामध्ये या दोन्ही गाय बैलांचं लग्न लावण्यात आलं. या अनोख्या लग्नासाठी जवळजवळ 50 गावांमधील वऱ्हाडी या ठिकाणी जमले होते. बँडच्या तालावर हे वऱ्हाडी नाचत थिरकत लग्न मंडपात आले आणि या वधूवरांना अक्षदारूपी आशीर्वाद देऊन त्यांनी हा लग्न सोहळा आपल्या डोळ्यांनी अनुभवला. या लग्न सोहळ्यामधील जो नवरदेव होता, नंदकिशोर नावाचा बैल, तो महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील होता आणि नवरी होती मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यामधल्या महेश्वर गावची नंदिनी गाय. या दोघांचाही हा लग्न सोहळा चर्चेचा विषय ठरला होता. या लग्न प्रसंगी या वधूवरांची वरात सुद्धा मोठ्या धूमधडाक्यामध्ये डीजे लावून काढण्यात आली होती. हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे हे लग्न लावण्यात आलं आणि या लग्नाला नाव दिलं होतं शिवविवाह. माणूस आणि प्राण्यांमधील मायेचा संबंध किती खोलवर असतो, माणूस आपल्या पाळीव प्राण्यांना किती जपतो, याचं हे एक जिवंत उदाहरण होतं.